तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत करते मी. तर चला, आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आता बर्थडे आलाय. म्हणजे हा बर्थडेच्या दिवशीचा व्लॉग आहे. आता बर्थडे कुठं करायचा, कारण बाहेर तर नव्हता, हॉलमध्येच. आता हॉल सगळा मला स्वच्छ करायचा होता आणि त्या दिवशीच करणार होते, कारण लहान मुलं असल्यामुळे परत तोच पसारा होतो. त्याच्यामुळे आता सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग लगेच मी हे स्वच्छ करायला घेतलं. आता डस्टिंग वगैरे तर झाली होती, कारण फक्त हे जे पसारा होता ना तेवढाच उचलायचा होता. थोडीशी धूळ सुद्धा झाली होती, अजून पण बरंच काही साफ करायचं होतं. आणि एक्साइटमेंट सुद्धा होतीच, कारण आता बर्थडे सेलिब्रेशन म्हटल्यावर मज्जा तर असतेच, नाही का. आता रात्रीचा जो बर्थडे सेलिब्रेशन आहे तो सुद्धा, त्याचा ब्लॉग सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो सुद्धा नक्की बघा. तर इथं जी मशीन आहे ना ते मी तिकडे उचलून ठेवली, कारण त्याला सगळ्यात जास्त जागा लागते. आता ही जी सायकल होती ती बाहेर होती दरवाजामध्ये, पण तिथून येणार जाणार, त्याच्यामुळे ती सुद्धा आणून इकडं मध्ये ठेवली. आता जो टेबल आहे ना ह्याचा कपड्यांचा टेबल, तो सुद्धा मला उचलून ठेवायचा होता. आता जे दररोजचे वापरायचे कपडे होते ना ते तर काय असे बांधून ठेवले, कारण कपाट ऑलरेडी फुल झालेलं होतं, त्याच्यात काही जागाच नव्हती ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे इथं आणून सगळं ठेवलं. तर टेबल वगैरे उचलून ठेवला. असं एकदम मोकळा हॉल वाटतं, सगळं पसारा वगैरे आवरून ठेवल्याच्या नंतर. आणि जे काय अंथरून पांघरून होती ना ती मी त्या टेबलावर ठेवली. आता बरेच तिकडे आईची दुसरी कामं चालली होती आणि गाथा सुद्धा झोपली होती. आता ती झोपल्यामुळे ते झोका तर काही काढता आलं नाही, तरी पण ती उठल्याच्या नंतर मग झोकाची गाठ बांधून ठेवली आणि त्याच्यानंतर लगेच जे अंथरून वगैरे आहेत ना ते तिकडे नेऊन ठेवले. आता बर्थडे म्हणल्याच्या नंतर एक्साइटमेंट असतेच, नाही का. तर इथं सगळं आवरून घेतलं, पण एनर्जी सुद्धा तेवढीच होती, कारण आता हे करायचं. आणि तिचा पहिलाच बर्थडे होता, बाहेर करायचा नव्हता आम्हाला, इथंच करायचं होता. जेवढे गाथा उठल्याच्या नंतर आईने तिला बाहेर नेलं होतं. आणि हे जे आथरून आहेत ना ते आता गादी तर ऑलरेडी होती आमच्याकडं, पण ती सारखी आता लहान मुलं असल्यामुळे खूप घाण व्हायची, त्याच्यामुळे त्याला गुंडाळून वरती ठेवून दिलेलं आहे टेरेसवरती. आता इथं जे आहेत ना ह्याच्या सगळ्यांच्या घड्या घालते आणि ते सगळं त्याच्यामध्ये ठेवून देते. ब्लॉगिंगची सुरुवात खूप जास्त म्हणजे बरेच दिवस झाले, 5-6 महिने झाले, तरी पण अजून इतकं कॉन्फिडन्स आलेला नाहीये की ब्लॉगमध्ये काय बोलावं काय नाही. तरी पण दरवेळेस मला तोच प्रश्न पडतो. आता जो आपण करतोय ते तर काय एका मिनिटात लगेच बोलून होतं मी काय करते काय नाही, पण नंतर अजून दुसरं काय बोलायचं हे काय लक्षातच येत नाही. तरी पण सुद्धा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये प्लीज सांगत जा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ते सुद्धा मला विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता इथं जे आहेत ते कपडे वगैरे सगळे ठेवून झालेले आहेत आणि एवढ्याने पूर्ण अख्खी गॅलरी तर भरून गेली होती एकदम. आता मी झाडू मारताना बघितलं असेल तुम्ही की हॉल किती मोकळा वाटतो, नाही. कारण अगोदर फक्त 2च वस्तू, खूप जास्त पण वस्तू नव्हत्या, तेवढ्याच उचलून ठेवल्यात तरी सुद्धा किती मोकळं वाटते आणि बघायला सुद्धा एकदम छान फ्रेश वाटते. आता भिंतीचं तर काय सध्या आपण बदलू शकत नाही, कारण ते आरुनी एवढी त्याच्यावर कलाकारी करून ठेवलेली आहे ना. आई घाताला घेऊन तिथं उभा होत्या, कारण ती खूप मध्ये लुडबुड तिची चालू होती आणि आरू तिथं बसली होती, थोडा मोबाईल बघत बसली होती. आता खिडक्या वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या माझ्यापासून झालेल्या होत्या, हे एवढंच राहिलं होतं. आता ह्याच्यानंतर मग मी बाहेरची रांगोळी वगैरे काढायला घेतली. आईने जी एवढी काय फरशी होती ना ती सगळी एकदम व्यवस्थित अशी स्वच्छ पुसून घेतली. कालच्या मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल, पण तो जो मिनी ब्लॉग मी अपलोड केला ना तो लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये गेला, म्हणजे मेड फॉर किड्स गेला, त्याच्यामुळे त्याच्यावर अजिबातच व्ह्यूज आले नाहीत. जर तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल तर तुम्ही चॅनलवरती येऊन तो व्हिडिओ बघू शकता. छान आहे, पण तो कसं काय म्हणजे लहान मुलं त्याच्यात जास्त असल्यामुळे आणि ते बर्थडेचं असल्यामुळे ते मेड फॉर किड्सवरती गेला आणि त्याच्यावर अजिबातच व्ह्यूज आले नाहीत. तरी ते डेकोरेशन कसं झालेलं आहे ते सुद्धा सांगा. आता जे काही फुग्याचं वगैरे डेकोरेशन आहे ना ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतेच, पण त्याआधी बघा काकूची जेव्हा म्हणजे वेलकम सेरेमनी झाली ना त्यांच्या नाताची, त्यावेळेस त्यांनी हे फुलं आणि ते फुगे जे आहेत ना ते म्हटलं कशाला उगाच वाया घालवणार आहे, सेस तू चिटकव, त्याच्यामुळे ते चिटकवले. आणि असं सुद्धा आमचं ठरलं होतं की घरी सगळं डेकोरेशन करून घ्यायचं. आता इथं नाव काय बसत नव्हतं, त्याच्यामुळे मला परत ते फुलांच्या पाकळ्या हे करून वाढवून त्याला थोडंसं नावानुसार ॲडजस्टमेंट करावी लागली. आता एवढं सिम्पलच आहे, म्हणजे खूप जास्त वेळ नाही लागला रांगोळीला, पण खूप छान वाटत होती. एवढी फक्त हॅपी बर्थडे गाथा एवढंच नाव मी त्याच्यामध्ये काढत होते, पण खूप छान दिसत होतं ते. आणि पायऱ्यावरती सुद्धा मी कडकडेने, कारण गुलाबाच्या पाकळ्या खूप जास्त होत्या आणि त्याच्यामध्ये एका कामामध्ये 2 कामं होऊन गेले, म्हणजे त्यांचं वेलकम सुद्धा होऊन गेलं आणि हिचा गाथाचा बर्थडे सुद्धा खूप छान प्रकारे झाला. डेकोरेशन असलं ना की बघायला सुद्धा किती छान वाटतं, नाही का. आणि अजून
भारीसुद्धा वाटतं आणि मला सुद्धा खूप एक्साइटमेंट होती. आणि डेकोरेशन म्हटल्यावर मला तर खूप जास्त आवडतं. कुठलीही गोष्ट करायची म्हणलं ना, म्हणजे संक्रांतीचा व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात बघितलं असेल, मला डेकोरेशन नावाची गोष्ट ही खूप आवडते. अशी दररोज रांगोळी नाही काढणार मी, म्हणजे असते तिथं स्वास्तिक वगैरे असतं, फक्त ह्याच्यावरती दररोज अशी रांगोळी नाही काढत, पण काही सण वगैरे असला ना रांगोळी काढायला मला तरी खूप जास्त आवडते. आता पाहुणे खूप जास्त नव्हते, माहेरची जेवढी काही मंडळी आहे ना तेवढीच येणार होते, म्हणजे एक 5-6 जण होते आणि तेवढ्यांचा स्वयंपाक करायचा होता. बाकी चाईने वगैरे करून घेतला होता. मी फक्त इथं वरण आणि ह्याची भाजी करत होते, बटाट्याची भाजी. त्याचं इथं फोडणी द्यायला झालं होतं. आईनी वहिनी आल्यावर सुद्धा खूप जास्त मदत केली. आता पूर्ण व्हिडिओ, कारण त्यांना अनकम्फर्टेबल वाटेल त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ काय मी सगळा घेतलेला नाही आहे, एवढाच घेतलाय. बाकी चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी देखील चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत